हा पप्पांचा आंबा आहे. म्हणजे खरं तर हे त्यांच्या वाढदिवसाला त्या ऑकेजननुसार लावलं, कारण एक आठवण आणि दुसरं मुलं त्या निमित्तानं पाणी घालतात. इथं नवीन आहे, इथं नवीन लागून आहे. वर्षाला पाड सापडलेला आहे बघा इथं. दबते पूर्ण आणि घरच्या घरी नातवंडांना पुरेल एवढं तरी आईने केलेलं आहे. आणि हे खरंच खूप चांगलं काम आहे. मी रात्री अगदी उशिरा हे आलेले, त्यामुळे मग थोडीशीच क्लिप मी ते आल्याबरोबरची शूट करून ठेवली होती, ती इथं अटॅच करते. आणि त्यानंतर मग आपला रेग्युलरचा व्लॉग मी पुढे कंटिन्यू करेन. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सकाळची लगबग चालली आहे आणि आज आपल्याला आपला दारातला आंबा जो आहे तो उतरवायचा आहे, कारण की 2-4 पाड झालेत सापडायचे. सकाळी तिथं आम्ही म्हणजे त्या झाडाच्या बुडाला मुलं वगैरे तोडून देतात, तर ते सकाळी लगेच पडलेला असतो आंबा आणि एकदम असे छान छान हे झाले, म्हणजे पक्का पाडणार आहे. तर ते पण उतरवायचे आहेत. घरात लहान मुलं असल्यामुळे ऑब्व्हियसली गोंधळ आहेच आणि आंबे तर भरपूर आहेत. आता पुरण पण घालायचं, तर सगळ्या गोष्टी तुम्हाला शक्य झालं तर मी दाखवेनच. पण आजचा सगळ्यात टॉप मोस्ट प्रायोरिटी म्हणजे आंबा उतरवणे. एवढंच झाड आहे आणि एवढंच आंब्याचं झाड आहे आणि त्याला आंबे लागले, म्हणजे अगदी स्त्री सुद्धा उतरवू शकतो एवढ्या हाईट वरती. सो मस्त आहे. तर बऱ्याचदा आपण ह्यासाठी वगैरे तिथले आंबे काढून आणतो, किंवा मुरंबा बनवायचा असेल तर, किंवा ते लोणचं कैरी खाऊ वाटत असेल तर. काय करायला लागले ए नकट्या. खेळायला चालू आहे, खेळायला असा दिंगा नाही. चला आता आपण आंबा उतरवू. आणि हे ना आपण जे पायनॅपल होतं ते कट केलंय. ओ श्री तसं करू नको. तर ते आईने याच्यामध्ये लावलंय. आता याला मुळ्या सुटतील. जवळपास मला वाटतं 2 महिने. किती दिवस ठेवायचं असं खूप कमी टाक. 2 महिने तर लागतात. हा कमीत कमी 1 महिना तरी मुळ्या सुटायला लागतात आणि परत 1 महिन्यात लांब होतात. हा हो. त्यानंतर मातीत लावलं तरी चालतं. 6 महिने जरी तुम्ही असं ठेवला तरी चालतंय, काय अडचण नाही. चला. आणि आता शौर्य आलाय पोतो घेऊन. हो. आणि आम्ही कुठे चाललोय सांग रे. आम्ही आता पण ऐकायचं शांतपणे. अंगावर चिक पडला का तसंच त्याचं दुःख होतंय, त्यामुळे धमाल आहे, फुल धमाल. आता मी चालू लांबण्याला आज. हा तर बघूया पुढे कंटिन्यू. श्री बाळा तसं नाही करायचं. तू तू हात लाव रे आंब्याला, किती खाली आपल्याला दाखवायचं. आंबेच आंबे. अय्यो टेक्निकल आहे. इकडे अंगावर चिक पडतंय आणि तो तोड. हे तुम्ही तसं नाही, पुढच्या बाजूला हे करायचं. बघा आंबे उतरायला. हा वर्षाला पाड सापडलेला आहे बघा इथं. छान 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 मस्त. हाताला येण्याजोगे चिकुनी काही काढले. अरे इथं बघ ना मोळ आहे रे. हे का बघा. आणि जरी तोडताना हल्लं सगळ्यांना चावू शकतंय. बघा पोरांनी सगळ्यांनी मिळून काढलंय. एवढं झाड दिसते. एवढं हो. शेतातले उतरायला जावा की. बघू सगळे पाडच आहेत काय. हो हो येल्लो झाला. येल्लो येल्लो. बघू बघू कसला पाड झालाय बघा. एकदम कलर पण आला याला. तर आज तुम्ही गाडगे भरायचे. हा मी खाणार आहे. आजोबा म्हणले मँगो साठी तेच गाडगे हो का. आणखी भरपूर आंबे आहेत वरती. हो भरून आणा. चला दंगा बघा यांचा. हे काय रे ते. हा मुंग्याचा आहे होय. बर बर बर. पडला. ते पिकत नसतो रे पाडल्याला.
हा ठेवा दादा, ठेवा ती. चला तर वर्षाला हा पाड सापडलाय. आणि एक नाही 4-5 सापडले. हो, आणि अरे. दररोज सकाळी 1-2 तरी पडतात. त्याला ना पाडाला असं खायचं असतं. खरी मजा पाडामध्ये आहे की नाही. हे बघा आता राहिलेले जे आंबे आहेत ना तर ते पक्ष्यांसाठी ठेवलेले आहेत आणि पाड होऊन जर खाली पडले तर त्याच्यासाठी. तर बाकीचे राहिलेले तर तसंच ठेवलेले आहे त्यांनी. तर चला आता पुढे काय महत्वाचं पुढचं काय नारळ काढायचं. नारळ काढायचं जरा. पक्ष्यांचं ताजा ताजा नारळ पाणी इथं मिळणार आहे. हो उरलेले आंबे हा. पक्षी खातात. वा शाबास. आणि त्याच्यासाठी ठेवले का नाही आपण. आणि उन्हाळ्यात पक्ष्यांना खायला प्यायला काहीच नसते म्हणून हे आंबे आहेत. हो आणि प्यायला पाणी ठेवायचं आपण ठेवायचं आहे का नाही. चिकू तू काय करणार आहे हे. तुझ्या झाडाला घालणार आणि आणि पक्ष्यांच्यासाठी काय करणार. मग काय करतात पक्षी. त्याच्यामध्ये येऊन पेते. असं असं आमच्याकडे कृतीयुक्त अध्यापन आहे. इनबिल्ड शिक्षकाचा पोरगा आहे. त्यामुळे असं असं असतं आमचं. काय तर घे की पाणी घेण्यासाठी. आता जसं इथं आली आहे ना मी तसं आपण नारळ विकत आणत नाही आहोत. घरचेच आहेत. तिने पण काढू लागलं 2 काढले तुम्ही. आणि आईने काढू घेतलं तरी या बाजूच्या हाताला येत होते. आणि इकडचे थोडे अवघड गेलेले आणि गोड इतकं आहे ना हे. आणि आईने लावलं होतं किती वर्षापूर्वी माहिती का. आता ते पूर्ण असं झालंय टन. हो दोन्ही बाजूला होते. एक खराब होऊन गेलं. पण इकडचं हे झालं. तर आता आपण हे राहिलेले आहेत ना नारळ आहेत ना 2 म्हणजे टप्प्याटप्प्याने. आता आज 2 काढणार आहे आपण आहे ना. लागेल चला आज काय 2 नारळ मी काढले तेव्हा माझा ड्रेस फाटला होता. हे बघा पाठीवर. हो पडला होता. हो ना. नाही नको नको जाऊ खाली. काय पुरण वाटून झालं. ही वाटून एवढं झालंय. आता एवढं राहिलंय. एवढं वाटलं की झालं. पुरणपोळी रस. मागोत्रीसाठी आलेत काका पण बनवायला चालू आहे. ताजं लगेच वाढायचं म्हणून त्यांना थोडं थांबवून घेतलं. हो आंबे पण तुम्हाला दाखवले आता बऱ्याचदा मी जेव्हा पण गावाकडे माहेर येते तर त्यावेळी तुम्हाला माझ्या माहेरची जी काही परसबाग आहे किंवा कोणकोणती फळं किंवा भाजीपाला या गोष्टी मी दाखवत असते आणि त्याचे अपडेट देत असते की आता उन्हाळ्याच्या दिवसात आंबे लागतात अशा हिशोबाने. तर चला दाखवते. कुठलं ना कुठलं फळ चालूच असते वर्षभर एक नाही. हो तर इथं मोवाळ बसले खरं तर. हो लांबण्याकडे मोवाळ म्हणतो का. हो आणि बापरे. काही आंबे आपण ठेवलेत उतरवायचे कारण की पक्षी पण भरपूर येतात. त्यानिमित्तानं किलबिलाट राहतो. हो आणि त्याला ना पण खायला मिळतं ना. हिस्सा आहे. आमच्या पप्पा तर असं म्हणतात की सगळ्यांनी खाऊन जे राहते ना तेच ना. असं त्यांचे विचार झाडं दाखवते. या अगोदर मी दाखवलेले छाटणी करतात वरचेवर. आता इथं हे आहे अंजीर. तुम्हाला अंजीर लागलं. आता छाटणी केलेली आहे. आणखी नवीन पालवी फुटायचे. त्यानंतर फळं भरपूर लागतात. मोठं झालं की तिथं पलीकड मोठं झालं तर खायला पण आलेले इथं. तुला दाखवत होता. इथं पण लागले ते सगळीकडे लागले तर काढतो मी अंजीर. हो आणि आम्ही मुरुडला राहत होतो ना त्यावेळी जिथं आम्ही किराणा राहायचो तिथलं शेजारची आईने एक कांडी आणलेली होती. त्याचं इथं तिकडे लावलं. शिवाय मामांच्या इकडे दोन्ही मामांच्या इथं आईने त्याचं हे दिलेलं. आणि ते खूप मोठे यापेक्षा मोठे झालेले. हळूचा पाकर खाती पण आहे बरं काय. होय हे पाकर पिकलेलं अंजीर. हे पाकर खाती म्हणजे पक्ष्यांनी खाल्लेलं. हो मुंग्यांनी खाल्लं. राहू दे ते खाऊ दे त्यांनाच. तिथं ठेवतो. आणि ते पिकून गेले ग. पाडाच म्हणायचं. आज 2 पाड सापडले तुला. तिथं मोठे. हो हो मस्त आहे हे पण. हो हे बघ बघ बघ.
सुटल्या म्हणजे देवापुरते फुलं येतात आता. हम्म. शिवाय इथं खारीक आहे, हे खारकेचं आहे. हम्म. इथं तुम्हाला दिसत असेल तर हा शेवगा हा कट केलाय. तिकडचा शेवगा म्हणजे पॅरलल एक ठेवतात आणि बाकी छाटणी करतात. आता तिकडे फुलं लागतात, काही काही बियाला पण शेंगा हा. ठेवतात. आणि या चवीला खूप चव चांगला या आहे. शेवग्याची एवडी भारी चव आहे ना, शेवग्याची शेंग खाल्ली की मार्केट मधली कुठलीच खायची वाटत नाही. हा, अक्षरशः नॉनव्हेज खाल्ल्यासारखं आणि वाटतंय. ह्याची शेंग आहे ना, त्याचं बिया आपण लावून तिथं कोल्हापुरात केलेले काकींना काकींना दिले, दिले. हा. काकींच्यात पण त्या लागतात शेंगा आणि त्या घेऊन येतात आमच्यात बऱ्याचदा भाजीला. हो. इथं पण हा शेवगाचा आहे. आणि हे मोठं दिसतंय हे जांभळ आहे. जांभळ खूप मागून लावली आहे पण खूप मोठी झाली. सगळ्यात मागून लावून सगळ्यात अगोदर मोठी झाली. तिथं बघा वरती लागायला लागले जांभळ. हो, बारीक बारीक लागली तर. आंब्याचा उतारा करण्यासाठी जांभळ येत असते. म्हणजे आंबे संपत आले की जांभळ लागते. त्यानंतर या इथं हे दिसते तर नारळाचं झाड. मी इथं जशी आली आहे ना कोल्हापूरवरून, तसं विकत एकही नारळ आणलेलं नाहीये. अलीकडे होते ना एकदम. इथं हाताला येतात अशी, पण काय झालं ते संपवले. तर इथं आहे मोठी पण व्हायची आणि रोडच्या जवळ घर असल्यामुळे माझा आवाज येतो की नाही, कारण मी माईक आणायचं वरतून दिसत. सगळं इथं पण गाडी चालवायला शिकू शकते. हो, दारात येते आपल्याला. आणि हे नारळाचं. त्यानंतर इथं हे जे आहे ते चिकूचं आहे आणि तिकडं पण म्हणजे दोन्ही बाजूला सेम सेम झाडं लावलेले आहेत. इकडे चिकू, इकडे चिकू, इकडे नारळ, इकडे नारळ, इकडे शेवगा, तिकडे शेवगा, परत तिकडे अंजीर, तिकडे अंजीर, चिंच, असं सगळं. पण काही झाडं आहेत ती खूप दाटण होत होती म्हणून छाटणी केली. आणि हा जो दिसतो तुम्हाला चिकू, तर याला थोडंसं त्यांनी ना कचरा जाळताना हाय लागल्यामुळं पण ते फुटून येतं परत. फुटतंय. आणि हा मोगरा, हा माझ्या अट्टहासासाठी खासाईने ते केलेला आहे. मी मोगऱ्याची आठवण मी तिकडे गेलास तुम्हाला सांगते, कारण इथं आवाज येणार चिकू लागले छान. इथं नवीन आहे, इथं नवीन लागून आहे, तिकडे पण लागलं. आणि घरच्या घरी नातवंडांना पुरेल एवढं तरी आईने केलेलं आहे. आणि हे खरंच खूप चांगलं काम आहे. म्हणजे इथं हे सीताफळाचं आहे. आणि हे जे दिसतं तुम्हाला तर हे शेवग्याचा, जो माझा म्हणजे जगातला सगळ्यात जास्त आवडता शेवगा हा. कारण मला याची इतकी भाजी आवडते. गिरजाताईंनी सुद्धा याचं बी नेलंय. म्हणजे जे पण येतात आणि ही जर भाजी खाल्ली ना आम्हाला पाहिजेच म्हणतात बी. आणि आई आवर्जून साठवून ठेवते त्याच्या बिया, शेंगा वाळवून ठेवते की, आणि उगवते पण लय लवकर. परत इथे चिंच आहे, एकदम गोड चिंच आहे. पण आईचं पप्पांचं चाललंय की चिंच नको, पप्पा म्हणतात तू खूप सारे आहेत शेतात इथं कशाला. आईचं चाललंय की नाही सावली होत्या राहू द्या. त्याच्यात ती बिचारी स्ट्रगल करते. माहित नाही आता ती किती दिवस. याला पाणी लागत नाही चिंचला जास्त, त्यामुळे यायला लागली ती चांगली. इथंच अंजीर होतं, इथंच नारळ होतं, पण ते दोन्ही हे झाले गेले. हो. त्यानंतर इथं परत ही तुळस आहे. इथं वांग्याचे घरच्या पुरती वांगी, इथं पण वांगी लागलेत. नवीन पण आहे ते बारीक. तिकडं पण लागण आहे. हो. किती लागले ते छोट्याच्या याला. अरे हे बघा, वा वा वा, भाजी होती. एक भाजी सहज होते. वरची वर फुलं लागतात. हे एक चिकूचं झाड आहे. चिकू म्हणजे आंब्याचं झाड आहे पण चिक्याने लावलंय, म्हणजे श्लोकनी लावलंय म्हणून हे चिकूचं. आंब्याचं झाड श्लोकनी लावलेलं. हे डाळिंब, त्याला पण आता आणि फुलं लागलेली नाहीयेत, पण लागतील यावर्षी. मे बी डाळिंब लागतील मला. शौची पण शंभो झाली आता आणि ते दोघं आहेत आणि ती महागी. जसं शौर्य अगोदर जन्मला त्यामुळे त्याच्यात गेली असेल. मी आधी ब्रश करणार काय ना. छान छान, व्हेरी गुड. हा पप्पांचा आंबा आहे. म्हणजे खरं तर हे त्यांच्या वाढदिवसाला त्या ऑकेजननुसार लावलं, कारण एक आठवण आणि दुसरं मुलं त्या निमित्तानं पाणी घालतात. हा माझा, हा तुझा, हा त्याचा, असं करून कॉम्पिटिशन लागतं आणि ते आणखी वाढवण्यासाठी चालू असतं. तर हा आजोबांचा आहे. आणि त्यांनी गाडी दिसतात छोटी छोटी गोष्टी, त्यामध्ये पाणी ओततात मुलं. जरा वेळाने आंघोळी झाल्या की जाऊन कॅन मध्ये पाणी घेऊन येतात. ते पाणी पक्ष्यांसाठी वगैरे असं केलेलं असतं. तसं तर शेतातला खूप सारा बारदान आहे. शेतकऱ्याचं घर आहे त्यामुळे इग्नोर करा की किती पसार आहे. हे बघू शकता बघा.
हे असं शेतातलं सगळंच सगळं. लागतं हे सगळं. हा. बर्थडेला दिलती गाडी ही आजोबाच्या बर्थडेला भैयाने गिफ्ट केलं. हा TVS आणि इकडे तुम्हाला हे पेरूचं झाड, तर ह्याला सुद्धा आता पेरू लागतील कारण हे आत्ता लावलेली सगळी. आपल्या समोर लावलेले सगळे. आणि पाहू शकता इथं जांभळ वगैरे आहे. हम्म. सो तिकडे बदाम हा. तर अशा पद्धतीने खूप खूप गोंधळात मी हा व्लॉग बनवला, त्यामुळे लाईक नक्की करा बरं का या व्हिडिओला. एवढा गोंधळ असतो, ह्याचं बोललं त्याचं बोललं त्याच्यातनं व्हिडिओ करायचा. शिवाय मध्ये आधी गाडी हो ना, आवाज येत नाही. काही ठिकाणी मी व्हॉइस ओव्हर करेन, कारण आवाज जर आला नसेल त्या ठिकाणी तर समजून घ्या. परत व्हॉइस ओव्हर करेन मी आता एडिट करताना, लक्षात येईल आपल्याला. तर खूप साऱ्या गाड्या जातात इथे हम्म. आमच्या अंगणातल्या. माझ्या माहेर 1 मिनिट. आवाज ती बंद करू शकतो पण ही बंद करू शकत नाही. तर अशा पद्धतीने माझ्या माहेरच्या अंगणातली ही परसबाग होती आणि काही फळं लागलेत. आज तर आंबा उतरवला. बघू काही मूड बदलला स्वारीचा तर मग करू आपण खरेदी. हो. तर चाललंय पोरांचं खेळायचं. सो कसा वाटला ब्लॉग ते सांगा. आणि आणखी काय म्हणायचं होतं बरं. वजन वाढले. देवा. शेतातले आंबे असल्यामुळे मग उन्हाळ्यामध्ये आमच्या घरी कंपल्सरी रसदिरडे आणि रसपोळी फ्रिक्वेंटली होतं आणि कुणी आलं गेलं असतं बनवतातच. स्वयंपाक झाल्याबरोबर बप्पा आणि यांना जेवायला आईने वाढलं, कारण बप्पांना लातूरला जायचं आणि यांना लांब जाण्याला, तर लातूरपर्यंत दोघं सोबत जाणार होते. तुझं जेवण झालं? तू आता काय करणार आहे? मस्ती करायची ना, आता दुसरं काय करणार? क्रिएटिव्हिटी कर काहीतरी. कशाची तुला काय येतंय? किल्ला येतो. येतंय छान. पण त्यावेळी एक झेंडा काढण्यासाठी त्या फोटो लागतो. फोटो लागतोय. कसा फोटो लागतोय? फोटोची गरज नाही. तुला एक बघून काढायची ग. डायरेक्ट किल्ला. हा कलर कलर घेतो की. येतोस का? बर. आणि आपण पण माझ्याकडे ब्लॅक कलर. बरं आपण पक्ष्यांसाठी काय केलंय? पाण्याची काय सोय केली आपण? पाणी हा पाण्यासाठी गाजर घ्यायचं, त्यावर पाणी भरायचं, लटकावायचं. आणि ऐक ना इकडे बघ. आणि बरं एकदा इकडे मँगो का ठेवलेत आपण झाडाला? आणखी चिमण्यांसाठी ठेवलेत. तर घरात नुसता गोंधळ आहे आमच्या. काही बुप्पा आणि हे जेवले, भैया वहिनी तात्याच्यात गेले होते आणि आम्ही आता दोघी पुरणपोळी खातोय. भैया आणि वहिनी तात्याच्यात का गेले होते ते सांगते. पितुरन सवाशी म्हणजे तुझे वडील म्हणजे माझी आई आणि वडील म्हणून. तर खूप सारं खेळून झाल्यानंतर 1 तासाभरासाठी त्यांना वर्ड्स आणि टेबल दिले जातात आणि तेवढा टास्क कंप्लीट झाला की मग पुन्हा मुलं खेळतात. त्यामुळे उन्हाच्या टायमिंगमध्ये हे काम त्यांना डेली दिलं जातं. आता कशी उडी मारते बघ. हे कसे बसलेत बघितलं का श्री? म्हणजे रात्रीच्या वेळेसाठी तळले, कारण सकाळी कुणी एवढं जास्त नव्हतंच जेवायला वगैरे, त्यामुळे मग. आणि सगळ्यांना गडबड होती. पुरणाची पोळी भाजी. आज ना पुरणपोळीचा बेत आहे, पण सकाळपासून असं म्हणजे सगळे मिळून जेवायचं असं झालंच नाही, कारण हे गेले होते लांब जाण्याला, शिवाय बुप्पा लातूरला. त्यानंतर बरीच कामं सगळ्यांची चालू होती. भैया शेतात होता आणि वहिनी तिकडे मामाच्या इकडे गेल्या होत्या आजोळ्यात माझ्या जेवायला, कारण ते पितूर सवाशीन भैया आणि वहिनी तिकडे होते. मग ते त्यामुळे पुरणपोळी वगैरे बनवलेली, पण जेवायला असं आईन मीच घरी होतो आणि ही 3 चिल्ली पिल्ली. तर आत्ता ना सगळे चालत आता जेवण करतो. आणि आता हे पण केलंय पुरणपोळीसोबत जे काही कुरड्या पापड्या वगैरे भजी ते पण तळले. तर चला दाखवते तुम्हाला. आणि एक तरी वेळेचं जेवण इथं सगळ्यांचं सोबत होतं, हे खूप चांगली गोष्ट आहे. आज तर उडी पिढी हल्ली नाही बोलते. आज तर उडी माझ्या जिंदगीत पहिल्यांदा तसं झालंय. मी गाडी किती सावकाश चालवते माहिती का? आता सागर संगीत पुरणाचा स्वयंपाक झालेला आहे मस्त असा, आणि गरमागरम भजी वगैरे पण तळली आहे. तर आता जेवायला बसलेत सगळे. आणि आमच्या घरी ना रात्रीच्या वेळचं एक जेवण सगळेजण सोबत करतात आणि असं असायला हवं. त्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते, काही दिवसभरात काय घडलं याविषयी चर्चा होते आणि ते खरंच खूप चांगलं आहे.
पद्धतीने आजचा हा पूर्ण दिवस आमचा स्पेंड झाला. खरं तर खूप कमी शूट घेतलंय, जास्तीत जास्त वेळ सगळ्यांसोबत घालवण्याचा प्रयत्न केला. आणि आता भजन सुरू झालंय, ऐकायला येत असेल. गावाकडे असलं की भजन कंपल्सरी असं आहे ना काय, रात्रीच्या वेळी 8च्या पुढून मग 11 वाजेपर्यंत भजन ह्या त्या गोष्टी असतातच. आणि चला आता कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. होप की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.